आणि दोन पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत आणि जर का पाहायला गेलं तरी ते टॉस म्हणजे नाणेफेक गमावली आहे ती म्हणजेच करमाई टीमने त्याला बॅटिंगसाठी आता आमंत्रित केले या मॅचमध्ये आणि बॅटिंगसाठी दोन सलामीवीर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत यश आणि मनोज दोन्ही खेळाडूंनी सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला खेळ त्यांनी साकारलाय बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलंय आता ते सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील संपूर्ण करमाई टीमचं त्यांच्याकडे लक्ष असणार आहे आणि त्यानंतर ज्याला पाहिलं तर गवळेवाडी टीमने देखील खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय त्यांच्याकडे देखील नजरा असेल पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो श्री सिद्धेश्वर चषक 2025च्या या पावसाळी रबल क्रिकेट स्पर्धेमध्ये MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसले स्पर्धा पाहतात त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो चला अंपायर मॅचला लगेच सुरुवात करा कारण की वेळेत आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची त्यानंतर तर अजून 6 संघ आम्हाला खेळवायचे चला एक्स्ट्रा प्लेयर गवळवाडी टीम बॉलर्स नेम प्लीज गवळवाडी टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेयर तुमचा एक पहिलाच बॉल यस साठी खूप चांगला बॉल अंपायर सिग्नल एकदा मिळते या बॉल वरती गवळवाडी टीम बॉलर्स नेम प्लीज रोहित बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर रोहित बॉलिंग ट्रॅक वरती राईट डाऊन द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला यश पाहायला मिळतात सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट सध्या यश आणि मनोजच्या माध्यमातून खेळलं गेले यावेळेस संबंधित राहिलाय बॉला टप्पा पडल्यानंतर त्याला कुठेतरी खाली राहिले जास्त उसळी घेतली नाही या बॉलनी आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय जिंकणारा संघ फायनलचं तिकीट ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश मिळवणार यावेळेस बॉल ऑन साइडला मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवला जातोय आणि इथे मात्र वेग थोडासा मंदावलाय बॉलचा आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात बघता बघता 2 धावा कंप्लीट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दाखल करते 3 बॉल झाले तर परत या ओव्हर मध्ये 3 अजूनही 3 बॉल शिल्लक यावेळेचा फटका पाहू शकाल इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय लेफ्ट राईट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते फिल्डिंग चांगली पाहायला मिळते 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्यात टीमची धावसंख्या दाखल करते 5 यावेळेचा बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय डान्सिंग डाऊन विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न हा फटका फसला गेला यशचा आणि डॉट बॉल पाहायला मिळतो निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळेल आता शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय मिस्टर मिस्टोक 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाही होणार कुठलीही धोका पत्करलेला नाहीये 1 सिंगल रन आरामात कंप्लीट केले दोन्ही बॅटरने आणि इथून पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती टीमची धावसंख्या दाखल करते 6 चांगली सुरुवात पाहायला गेलं तर दोन्ही टीमसाठी चांगली सुरुवात आहे जास्त धावा खर्च केले नाही रोहितने जास्त धावा देखील बनवले गेले नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमचा विचार केला गेला तर करमाई टीमसाठी आणि आता बॉलिंग साठी शुभम आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात मॅच क्रमांक 2 मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मेडल त्यांनी पटकावलं आता या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये कशी गोलंदाजी फुलटच बॉल चुकीचा बॉल हाताळलाय आणि धावा किती मिळतील यावरती चला अंपायर
धावा किती आहेत या बॉलवरती? चला 2 धावा आहेत आणि हा नो बॉल आहे म्हणजे नो प्लस 2 अशा 3 धावा टीमच्या टोटल स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या ती म्हणजे 9 या आकड्यावरती. भर पावसामध्ये चाललेला हे क्रिकेटचा महासंग्राम श्री सिद्धेश्वर चषक 2025 आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा यशच्या बॅट मधून आलाय हा दमदार आणि हा षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्या. इम्पॅक्ट टाकले पूर्ण या स्पर्धेमध्ये यशने. बॅटिंग असो गोलंदाजी असो दोन्ही डिपार्टमेंट मध्ये कर्मा टीम साठी अप्रतिम कामगिरी राहिली. बॅटर आपल्याला पाहायला मिळतो यश. यावेळेचा बॉल फुल टच बॉल लॉफ केलाय. लॉंग ऑफ द फिल्डर आहेत. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न थोडीशी फेकी खराब राहिली परंतु एकच सिंगल रन मिळते. सिंगलच्या साह्याने धाव फलक हलवारपणे पुढे राहील ते म्हणजे 16 या आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना मनोज आणि यश या 2 बॅटमध्ये बॉलर तयार. यावेळेस स्विंग इन मिस अंपायरकडे अपील करतायत परंतु अपील मात्र फेटाळून लावले. यावेळेस जर लाईन पाहायला गेलं तर खूप चांगली लाईन आता बॉलर शुभमची पाहायला मिळते. जर सुरुवातीला 2 फुल टच बॉल हाताळले परंतु यावेळेस खूप चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाला. यावेळेस देखील इन कटरचा वापर बीट केला. यावेळेस मनोजला बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल झाले आतापर्यंत या ओव्हर मध्ये 4 बॉल झालेत. टीमची धावसंख्या ती 16. 16 विदाउट लॉस. कर्माय संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये यावेळेस सोडून दिलाय. डाऊन द लेग साइड बॉल पाहायला मिळतोय. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल म्हणजे एक्स्ट्रा 1 रन आता टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 17. सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जिंकणारा संघ स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळेस खोलात टाकलाय ड्राईव्ह केलाय. इथं पाहायला गेलं तर शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग देखील केली जाते. 1 सिंगल रन कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या आता 18. या ओव्हरचा आता हा शेवटचा बॉल शिल्लक. राईट आर्म ऑन द विकेटने बॉलर तयार शुभम. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा पंच केला बॉलला. वाईड लॉंग ऑफचे फिल्डर थोडीशी फंबलिंग करतायत आणि तिथे बघता बघता 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण म्हणजे इथून पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतरच्या टीमची धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 20 धावा पूर्ण धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी गाठले. चांगली सुरुवात चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये यश आणि मनोज या 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. अजूनही 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. ऋषिकेश झाले बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंडला मनोज. त्याच्या बॅट मधून अजूनही काहीसं खास धावा आले नाहीयेत. आता त्यांना धावा कराव्या लागतील मनोजला. यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मनोज सध्या 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. यावेळी देखील बॉल सोडून दिलाय. अंपायर सिग्नल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्राच्या मदतीने आता 22 या धावसंख्येवरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल. ऋषिकेश थोडीशी लाईन मिस करतायत.
कमबॅक करावं लागेल. यावेळेस लाईन चांगली आहे परंतु फटका फसला की काय. कॅच ड्रॉप टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून इथं कॅच झाली ड्रॉप आणि इथे चूक करत असताना मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमचे कॅप्टन आहेत त्यांच्या माध्यमातून चूक होताना पाहायला मिळते आणि ते एक सिंगल रन कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 23. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. कुठली छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाहीये यशने. समजदारीचं क्रिकेट या कोसळणाऱ्या पावसामध्ये डोक्यावरती बर्फ ठेवून करणारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यश करतायत. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली जाते. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. इथे मात्र सिंगल मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या ती 25. बॉल झाले आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 2. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा सोडून दिलंय. समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. अजून एक एक्स्ट्रा रन. अजून एक एक्स्ट्रा रन टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 26. बॉलर तयार. डाऊन द लेग साइड. अजून एक एक्स्ट्रा रन. वारंवार अवंतर धावेमध्ये वाढ होत चालली आणि या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. अशा धावा जर तुम्ही खर्च केला तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना भरपूर अडचणीला सामोरं जावं लागणार. यावेळेस लोअर फुलटस बॉल ऑन साइडला खेळायचा होता परंतु ऑफ साइडला हा बॉल गेलाय. त्यामुळे एक सिंगल रन कंप्लीट होईल. त्या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. बॉल अजूनही शिल्लक आहे. ओव्हरमध्ये 3. मनोज वैयक्तिक फक्त 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. त्याच्याकडे आता या ओव्हरमध्ये 4 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका. 3 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका मारण्याची अपेक्षा नक्की त्याच्या डगआउट मध्ये असेल. फुलटस बॉल. पुन्हा एकदा टायमिंग फसलंय. एलिव्हेशनची कमतरता. 2 फिल्डर धावतात. बॉल मात्र पाण्यात फसलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने आता संघाचा धावफलक 30 च्या कडेवरती जाऊन पोहोचतोय. 30 धावा. 30 धावसंख्येची पार्टनरशिप देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक. आता ओव्हर द विकेटने बॉलर तयार ऋषिकेश. ऑन साइडला फुलटस बॉल आता दिशा दिली. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि थोडासा थ्रो देखील खराब पाहायला मिळतो. 2 धावा कंप्लीट केल्यात. या बॉलवरती 2 धावा पूर्ण. आता शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेट बॉलर आपल्याला पाहायला मिळतो ऋषिकेश. स्ट्रायकिंग मनोज. यावेळेस ड्राईव्ह केलाय. कव्हरला फिल्डर आहेत. तिथे एक सिंगल रन कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 33 धावा. 33 लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो करमाळ संघ. तेहतीस रन आहेत स्कोरबोर्ड वरती. 6 बॉल मध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या विनय टीम आणि बेंगडेवाडी आणि विनय टीम दोन्ही टीम लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. विनय टीम या लगेच. यावेळेचा बॉल देखील कमलेश आलेत बॉलिंग ट्राय करती. पहिल्या बॉलवरती सिंगल.
शेवटच्या ओव्हरमध्ये आता कमलेश आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेसचा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. या मॅचमध्ये पाहायला गेलं तर चुका भरपूर झाल्यात. तर म्हणजेच गवळेवाडी टीमकडून जर पाहायला गेलं तर बऱ्याच अवांतर धावा खर्च केल्यात. त्या धावा नक्कीच थोड्याशा अडचणीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बीट केलं यशला आणि बॉल चालला सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेसचा बॉल घुटना टेक आणि तमाशा देख, परंतु धावा यावरती किती दिसतायत? 2 धावा. खूप चांगला स्लॉक स्लिकचा फटका पाहायला मिळाला, परंतु मैदान अपुरा असल्या कारणामुळे इथे 2 धावा मिळत आहेत टीमला आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 37 आकड्यावरती. 37. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते मनोज आणि यश या 2 फलंदाजामध्ये. अजूनही पाहायला गेलं तर 3 बॉल अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. 2 मोठे फटके. यावेळेचा आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला या बॉलने. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल अजूनही शिल्लक. या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर यश थोडेसे बॅकफुटला आहेत, थोडेसे चाचपडत आहेत. कमलेशचे बॉल ओळखण्यामध्ये त्यांना अपयश मिळते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एकदा कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न होणार नाही, म्हणजे सिंगल बराच समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 38 आकड्यावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक, म्हणजे करमाळे संघ गवळेवाडी संघासमोर किती धावसंख्येचं टार्गेट सेट करावा हा निर्णायक चेंडू सांगेल. यावेळेस खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथून 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि करमाळे संघ जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती आणि 39 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे गवळेवाडी संघासमोर. इनिंग ब्रेकमध्ये आपण करूया टॉस. दोन्ही टीम लगेच टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं. चला भेंगडेवाडी आणि विरोधी टीम टॉस साठी आपण यायचंय. भेंगडेवाडी आणि विरोधी टीम. चला कॅप्टन टॉस साठी या. चला आयोजक कमिटीला विनंती लगेच टॉस देखील आपण करून घ्यायचा आहे. त्यानंतर अजून 4 संघ आहेत. यजमान संघ देखील खेळताना दिसतील. श्री 11 पाडलीवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये श्री मोतीराम पनुंद्रे आणि नवयुग 11 बोर आणि आलेगाव असे 4 संघ अजूनही बाकी आहेत. चला सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. भेंगडेवाडी त्याच्या विपक्षामध्ये विरळे अशा 2 संघामध्ये आता ही लढत लढली जाईल नेक्स्ट मॅच मध्ये. चला टॉस साठी या. भेंगडेवाडी टीम कॅप्टन. चला सुशांत पाटील यांचे शुभ हस्ते आपण करतोय टॉस. फ्रेश मॅच भेंगडेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्या करमाळे टीम. जास्त वेळ आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. चला चेंडू देखील पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस झालाय आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजे भेंगडेवाडी टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये.
बॉलिंग घेतलंय. 39 38 धावा झाल्यात. 39 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 39 धावे संख्येचं टार्गेट असणार आहे. चला थोडा सामना स्पीडअप करा. दोन्ही टीम आपण जास्त मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये आपला सहर्ष स्वागत. आणि पाहायला गेलं तर 39 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. बॅट्समन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतील. लास्ट एंडला शुभम आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी मात्र बॉलर आपल्याला पाहायला मिळते यश यांच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी. मॅचला तर सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल. लाईन मात्र मिस केली आहे. पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतील चला रिक्षा थोडीशी पाठी घ्या. रिक्षा कोणाची आहे ती थोडीशी पाठीमागे घ्या. पॉइंट रिजनला जी रिक्षा आहे थोडीशी पाठीमागे घ्या. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात तर खूप छान झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात जर चांगली झाली शेवट कसा होईल या मॅचचा. सावकाश सावकाश. पुन्हा बॉलर तयार यश. याचा बॉल बॅटची कडा स्लाइस स्लिपला मात्र अन्नाच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली. भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. बॉल स्किड होऊन डायरेक्ट बॅटला ब्रश होऊन गेला होता स्लाइस स्लिपला. त्यासाठी स्लिप देखील त्याने ठेवली. इथे अजून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. इथून पहिला गेलं तर ओव्हरची झाली समाप्ती. डॉट बॉल येतील ना त्या पद्धतीने तुमच्यावरची प्रेशर निर्माण होत जाईल आणि मॅच मध्ये पकड निर्माण करतील करमाळे संघ. अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते आणि बाईटची अजून एक रन मिळते. टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 9 वर जाऊन पोहोचली धावसंख्या. बॉल झाले आतापर्यंत 4. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चार बॉल झालेत. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. खूप चांगली गोलंदाजी मनोज. यावेळेस देखील ऑन साइडला पूल केलाय. पूल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल बहुत सरस सीमा पार. धावा मिळती 6. येतो षटकार. अशा फटक्यांची नितांत गरज आहे. अखेर तो संयमाचा बांध मात्र इथे तुटलाय. भरपूर वाट पाहिली परंतु स्टेपआउटने शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु त्याला फुलचा फटकामध्ये कन्वर्ट केल्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हरमध्ये. राईट अराउंड द विकेट. स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न यावेळेसचा टप्पा जर पाहायला गेला पुढे ठेवलाय. ओव्हरची झाली समाप्त. खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या धाव करते बिनगडी बाद 15. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉल. आणि 24 धावसंख्येची गरज असणार आहे. ते म्हणजेच गवळवाडी टीमला या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 12 बॉल
आणि 24 धावा प्रति षटकामध्ये 12ची सरासरी गाठाचे प्रति षटकामध्ये 12 धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी आणि कुठला गोलंदाज आता त्यात धावा रोखण्यासाठी वापरला जाईल दीपक हा गोलंदाज वापरला जाईल त्याच्याकडे आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली जाईल टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून 12 बॉल 24ची गरज मॅच मात्र आता रंगात येताना पाहायला मिळते मॅच ढंगात येताना पाहायला मिळते 12 बॉल 24ची गरज पहिलाच बॉल फुलटोस ऑन साइडला फटका फसलाय कॅच इटचा कॉल म्हणून जावतोय कॅच खाली कॅच ड्रॉप आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण करत असताना चला अंपायरकडे कुठल्याही पद्धतीची आपण मागणी करायची नाहीये चला अंपायर जास्त वेळ आपण घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या बॉलवरती अंकित केले जाते स्कोर कार्ड वरती 11 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज असणार आहे टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 17 वरती जाऊन पोहोचले येणारे 11 बॉल 22 धावसंख्येची गरज ओव्हर द विकेटने बॉलर तयार दीपकचा हा बॉल शुभमसाठी खाली राहिला हा बॉल सब मध्ये राहिलाय टप्पा पडल्यानंतर या बॉलवरती उसळी देखील नाहीये आणि जास्त बाउन्स देखील नाहीये डॉट बॉल पाहायला मिळतोय 10 बॉल 22 धावसंख्येची गरज येणारे 10 बॉल 22 ऑन साइडला डीप मिड विकेट केटच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय झालाय बॉल चालला सीमा पार धावा मितीसा येतोय खणखणीत षटकार मॅचला कलाटणी देणारा षटकार पाहायला मिळतोय पिक्चर अभी बाकी आहे मॅच अजूनही संपलेली नाहीये मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाहीये हा सांगणारा हा षटकार पाहायला मिळतो शुभमच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती म्हणजे आता बॉल आहे शिल्लक तुमच्याकडे 9 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज असणार आहे 9 बॉल 16ची गरज दीपकच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून अजून एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतील गवळेवाडी टीम कारण की शुभमच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस देखील समोर उडवलाय स्ट्राइक अँड डिलिव्हर बॅटचा स्वीट साऊंड इज अ ह्यूज हिट षटकार अजून एक मोठा ब्लास्ट अजून एक मोठा फटका धावसंख्येचं अंतर कमी केलं या षटकाराने आता 8 बॉल 10ची गरज विजय शेठ कडून पारदर्शक दीपकने जर 2 विकेट घेतले 2 बॉल वरती तर 101 रुपयाचा पारितोषिक असेल बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार मारले शुभमने आणि जर विकेट घेतले 2 दीपक यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज तिसरा नाही बॅटची कडा बॉलच्या लघुशंगी क्षेत्रामध्ये सिंगल रन मिळते 7 बॉल आणि आता 9 रनची गरज काय सामना पाहायला मिळतो सेमीफायनलचा सामना जिंकणारा संघ फायनल मध्ये शेवटचा बॉल राईट अराउंड द विकेट फुलटस बॉल आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल रन कंप्लीट म्हणजे इथं 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 31 आकड्यावरती 6 बॉल 8 रनची गरज
आता गोलंदाजीसाठी 6 बॉल आणि 8 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज वापरला जाईल गणेश पवार, ज्यांनी आम्हाला सकाळच्या 17 वाजून ॲज अ समालोचक म्हणून देखील साथ दिली आणि गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, म्हणजे अर्थातच करमाळे संघासाठी अर्थातच खूप चांगली गोलंदाजी केली गणेश पवार. आमचे एक्सपिरियन्स आणि क्रिकेटचा जो अनुभव आहे ना, तो अनुभव आता पणा लावावा लागेल, कारण येणारे 5 बॉल 8ची गरज. यावेळेस ऑन साईडला खेळलाय, टायमिंग, लांबी प्रॉपर, बॉल सरळ सीमारेषा पार, येतो षटकार. अजून एक पाऊल जवळ, शुभम कोळी यांना मारुती शेवाळ यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिकला जाहीर झालाय. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजून एक जवळ पाऊल टाकले फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आता बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 4 आणि 2 धावसंख्या बनवायच्या आहेत. 2 धावा बनवायच्या 4 बॉल मध्ये. फटका जरूर केला, बॉल हवेत आहे, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण. आणि सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा पहिला संघ क्वालिफाय झाला आहे.